हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी आहे सोनल. सान्वी अँड सोयस व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवते पॅकेटचे परफेक्ट गुलाबजामुन. तर चला मग बनवूया. तर त्याच्यासाठी पॅकेटचं घेतलं गुलाबजामुन बनवायचं मिक्सर पीठ आणि मग ताटलीत काढलं. त्यामध्ये थोडं थोडं दूध ॲड करत करत छानसर मऊसर गोळा बनवून तयार रेडी ठेवला आणि त्याला थोडंसं झापून ठेवलं. तोपर्यंत हे मऊ होईल तोपर्यंत मी इकडे पाक बनवायला घेतलं. त्यासाठी मी 1.5 वाटी साखर घेतली आणि 1.5 वाटी पाणी टाकलं. जास्त मी गोड बनवत नव्हते, त्याच्यामुळे थोडंसं कमी प्रमाणातच साखर टाकली होती. अशा पद्धतीने पण खूप छान होतं. जास्त स्वीटनेस केला की मग जास्त खाऊ वाटत नाही आणि मी माझं स्पेशली मुलीसाठी बनवत होते, त्याच्यामुळे थोडीशी कमी साखर टाकली मी. तर मग अशा पद्धतीने पाक बनवायला मी घेतलं. तोपर्यंत पाक इकडे रेडी होतो तोपर्यंत मी इकडे छोटे छोटे छानसर गोळे बनवून घेतले. या गोळ्यामध्ये पण मी 2 प्रकारचे, थोडेसे लांबट आणि गोल गोल असं बनवून घेतले. मग नंतर इकडे पाकमध्ये थोडेसे एक विलायची टाकून दिली. वाटायला खूप वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून मी तशीच विलायची टाकून दिली. कधी कधी तसं पण खूप छान टेस्ट येते त्याला. तर खूप छान मिक्स झालं होतं ते. तर मग मी त्याला एक वेळेस मिक्स करून घेतलं आणि आणखीन एक उकळी आणून दिली. नंतर मग त्याला खाली घेतलं आणि कढई ठेवली. कढईमध्ये तेल ओतलं आणि तेल होऊ दिलं गरम. तेल छानपैकी गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये मी छोटे छोटे आपले जे रेडी गुलाबजामुनचे गोळे केलं होतं ते एक 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 करून तळायला टाकून दिलं आणि छान मंद आचेवरती मस्त गोल्डन फ्राय होईपर्यंत, म्हणजे गोल्डन कलरचे येईपर्यंत तळून घेतलं. अशा पद्धतीने मी सगळे गोळे तळून घेतले. गुलाबजामुनचे गोळे त्या रेडी करून घेतले आणि त्या पाकामध्ये त्यांना गरम गरम पाकामध्येच मस्तपैकी त्यांना टाकून दिलं, म्हणजे भिजत टाकून दिलं. तर एकदम लुसलुशीत आणि मऊसर गुलाबजामुन झालेले होते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. मी हे व्हिडिओ बनवायचे म्हणजे माझा प्रयत्न चालू आहे. थोडा मी छोटे छोटे व्हिडिओज बनवून प्रयत्न करते की मला खूप टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, त्यातून वेळ काढते. कारण माझं मन कुठेतरी रमेल, मी काहीतरी कुठेतरी पुढे जाईल असा विचार करून मी हे करते. तर तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपीज म्हणजे आपले जे रेग्युलरच्या रेसिपीज राहतात तेच मी टाकत राहते. असं काही स्पेशल बनवण्यासाठी मला वेळ पण नसतो. बट मी त्या वेळातला वेळ म्हणजे माझं जे माइंड आहे ना, ओव्हर थिंकिंग करते, त्याला कुठेतरी स्टॉप देण्यासाठी असा व्हिडिओ बनवणे, हे करणे प्रयत्न करत आहे. तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा. प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघू शकता गुलाबजामुन किती छान भिजले आहेत. तर अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडतील. बाय बाय, सी यू.